मे महिन्यातली एक घटना. नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि देशभरात त्यातल्या त्यात जेनझी वर्गात सरकारविरोधात संतापाची लाट उसळली. त्याचवेळी अभिजित दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीनं नीट पेपर फुटीवरून आंदोलन सुरू केलं. दिपकेंनी थेट भारतात येऊन देशातल्या तरुणांसाठी आवाज उठवला. 20 जून पासून दिल्लीत जंतर मंतरवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सीजेपीनं आंदोलनाला सुरुवात केली. त्याला सोनम वांगचुक यांचा पाठिंबा मिळाला आणि हे आंदोलन देशव्यापी झालं. या तरुणांच्या आंदोलनाकडे सुरुवातीला सरकारनं फारसं लक्ष दिलं नाही. जसजसं आंदोलन मोठं झालं तसतसं सरकारनं वेगवेगळ्या पद्धतीनं ते हाताळण्याचा प्रयत्न केला. पण जेनझी थांबले नाही. जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही यावर ते ठाम राहिले. तब्बल 36 दिवस त्यांनी ही मागणी लावून धरली आणि अखेर त्यांना मोठं यश आलं. ते रस्त्यावर उतरले, लाठ्या खाल्ल्या, अंगावर केसेस घेतल्या, पण जेनझींनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतलाच. त्यामुळे देशातल्या जेनझी शक्तीनं सरकारला झुकवलं. देशातल्या तरुणाईनं सरकारला माघार घ्यायला भाग पाडलं असंच आता म्हटलं जात आहे. जेनझींनी हे आंदोलन कसं लावून धरलं, सरकारला कसं झुकवलं, पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नीटची परीक्षा घेतली जाते. 3 मेला ही परीक्षा झाली. देशभरातल्या लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. पण परीक्षेच्या काही दिवसांनंतरच नीटचा पेपर फुटल्याची बातमी आली. सरकारकडून रिनीटची घोषणाही करण्यात आली. पण नीटच्या पेपर फुटीमुळे विद्यार्थी तणावात होते. वर्षभर मेहनत घेऊन परीक्षा व्यवस्थेतल्या चुकीमुळे आपली मेहनत, कष्ट, परिश्रम वाया गेले या मानसिक तणावात ते होते. त्यामुळे याच दडपणात येऊन देशातल्या 21 पेक्षा जास्त तरुणांनी स्वतःला संपवलं. यामुळे देशभरात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कारभारावर प्रश्न विचारण्यात आले. पण सरकारकडून त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. सीबीआय चौकशी सुरू झाली, आरोपींना ताब्यातही घेण्यात आलं. पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय, त्यांचं पुढे काय होणार ह्याची जबाबदारी सरकार कधी घेणार हा मोठा प्रश्न होता. विरोधक सरकारला प्रश्न विचारत असले तरी त्याचा सरकारवर किती परिणाम होणार हे सुद्धा कळत नव्हतं. पण त्याचवेळी देशाच्या सरन्यायाधीशांनी देशातले काही बेरोजगार तरुण हे झुरळांसारखे आहेत अशा आशयाचं विधान केलं आणि देशातल्या जेनझींना तो आपला अपमान वाटला. या विरोधात त्यांच्या डोक्यात प्रचंड संताप निर्माण झाला. सोशल मीडियावर त्यांनी या विरोधात आपली मतं सुद्धा व्यक्त केली. पण या सगळ्याला एक मोठा प्लॅटफॉर्म मिळाला, तो बोस्टन इथं शिकणाऱ्या अभिजित दिपके या भारतीय तरुणामुळे. सरन्यायाधीशांच्या या टिप्पणीवरून दिपकेंनी सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी या नावानं एक पेज सुरू केलं. देशातल्या जेनझींना हा आपल्यासाठी हक्काचा प्लॅटफॉर्म असल्याचं वाटलं. फक्त काही तासात लाखो जेनझींनी सीजेपीला फॉलो केलं आणि सीजेपी ही तरुणांची चळवळ म्हणून पुढे आली. मग अभिजित दिपकेंनी देशातल्या नीट पेपर फुटीचा विषय लावून धरला आणि त्याविरोधात तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आंदोलनाची हाक दिली. 20 जून पासून कॉक्रोच जनता पार्टी आणि अभिजित दिपकेंनी दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनाची प्रमुख मागणी होती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. सुरुवातीला या आंदोलनाला तरुणाईचा विशेष प्रतिसाद मिळताना दिसत नव्हता. जंतर मंतरवर काही मोजक्याच तरुणांची गर्दी जमायला लागली. पण अभिजित दिपकेंनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं. मग 28 जूनला त्यांना सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा पाठिंबा मिळाला. त्यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपोषणाला सुरुवात केली. त्यावेळी जेनझी या आंदोलनाकडे गांभीर्यानं पाहायला लागला. सोशल मीडियावर पोस्ट करून, स्टोरी, रील शेअर करून आपला पाठिंबा द्यायला लागला. वांगचुक यांच्या उपोषणाला 15 दिवस होऊन गेले तरी सरकार त्यांच्या मागण्या ऐकत नव्हतं. इतकंच नाही तर सरकारच्या वतीनं या आंदोलनाची साधी दखल सुद्धा घेण्यात आली नाही. सरकारच्या वतीनं कोणताही मंत्री किंवा नेता जंतर मंतरवर वांगचुक आणि दिपकेंच्या भेटीसाठी गेल्या नाही. ही गोष्ट जेनझींना जास्त ट्रिगर करणारी होती. एक माणूस आपल्यासाठी तिथे उपोषणाला बसलाय आणि आपण काहीच करत नाही आहोत, आपण फक्त घरात बसून त्यांना पाठिंबा देणाऱ्या पोस्ट टाकतोय, ह्याची खंत कुठेतरी या तरुणाईच्या मनात होती. मग सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ज्या पद्धतीनं जंतर मंतरवरून उचलून जबरदस्तीनं हॉस्पिटलमध्ये भरती केलं तेव्हा जेनझींच्या मनातली खंत संतापात बदलली. सरकार हुकुमशाही पद्धतीनं वागतंय. फक्त शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणं ही एकमेव मागणी सुद्धा सरकार पूर्ण करत नाहीये. उलट वांगचुक यांना उचलून हे आंदोलन दडपून टाकण्याचा सरकार प्रयत्न करतंय. याचा राग जेनझींच्या मनात निर्माण झाला. आता आपल्याला रस्त्यावर उतरण्याची गरज आहे असं त्यांना वाटायला लागलं. ह्याच वेळी सीजेपी कडून 20 जुलैला संसदेवरच्या मोर्चाची हाक देण्यात आली होती. जेनझींसाठी आपली ताकद दाखवण्याची ही मोठी संधी होती.
आम्हाला दाबण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही मोठी उसळी घेऊ हे तरुणांना दाखवून द्यायचं होतं. त्याचाच परिणाम असा झाला की फक्त 500 ते 600 जेन्झींची जंतर मंतरवर असलेली गर्दी 20 जुलैला हजारात बदलली. या मोर्चासाठी 50 ते 60 हजार तरुण दिल्लीत पोहोचले होते. या तरुणांचा मोर्चा संसदेकडे जायला लागल्यावर दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्यांना बेदम मारण्यात आलं. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. लहान मुलांपासून तरुणींवर सुद्धा पोलिसांनी बेछूट हल्ला केला. यामुळे जेन्झी जास्तच संतापले. पोलिसांचा मार खाऊन पोलीस ताब्यात घेत असताना सुद्धा त्यांनी मैदान सोडलं नाही. ते पुढे सरकत राहिले. याची दहशत इतकी निर्माण झाली की संसदेची दारं तिथल्या सुरक्षा रक्षकांना घाबरून बंद करावी लागली. सुरक्षा रक्षकांचे जवान आपल्याच देशातल्या तरुणांवर बंदुका रोखून उभे राहिले. ह्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुणाई आणखीनच पेटून उठली. 20 तारखेचा मोर्चा बघून हे जनरल डायरचं सरकार आहे, आता आपल्याला ह्यांच्या विरोधात स्वातंत्र्य चळवळच उभी करावी लागेल ही भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि जंतर मंतरवरचा तरुणांचा ओघ वाढत गेला. रोज हजारोंच्या संख्येने जेन्झी दिल्लीत पोहोचत होते. ज्यांना जाणं शक्य नव्हतं ते आपापल्या राज्यांमध्ये एकत्र येत सरकार विरोधात आवाज उठवत होते. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढवत होते. पण सरकार ऐकत नव्हतं. सरकारने शिक्षण विभागाचे सचिव बदलले, अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं, पण जेन्झींनी ऐकलं नाही. आता आम्हाला जे हवं ते घेतल्याशिवाय जाणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन ते रस्त्यावर ठामपणे उभे राहिले. आजवर ही तरुणाई आपला राग सोशल मीडियाच्या स्क्रीनवर व्यक्त करत होती. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून सरकारला प्रश्न विचारायला एक प्रकारची भीती होती. घरच्यांची भीती, सरकारच्या कारवाईची भीती त्यांच्या मनात होती. त्यामुळेच या जेन्झींची कीबोर्ड वॉरियर्स किंवा सोशल मीडिया ॲक्टिव्हिस्ट म्हणून खिल्ली उडवण्यात आली. त्यांची मतं उथळ आहेत असं म्हणत त्याची विशेष दखल घेतली गेली नाही. पण जेव्हापासून नीट पेपर फुटी विरोधातलं हे आंदोलन सुरू झालं तेव्हापासून स्क्रीनवरची लढाई रस्त्यावर आली आणि अखेर या लढाईला मोठं यश आलं. 36 दिवस जेन्झींनी नेटाने दिलेला हा लढा अखेर यशस्वी झाला आणि शनिवारी धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर अभिजित दिपकेंनी एक विधान केलं, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. आणि जेन्झींनी हेच करून दाखवलं. त्यांनी झुकवलं आणि मैदान मारलं. ते आले, ते थांबले, 36 दिवस लढले आणि जिंकले. देशातल्या जेन्झींच्या या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.